ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या रॅलीत विद्यमान खासदार मनोज कोटक सहभागी। कोटेचा यांना उमेदवारी दिल्यानं नाराज नाही, आम्ही एकसंघ राहून पक्ष सांगेल ते काम करू, कोटक यांचं वक्तव्य। कोकण एक्सप्रेस सुटली तर चाकरमान्यांना फायदा होईल, यावर मी काम करणार, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचं वक्तव्य। महायुतीकडून उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती। संदीपान भुमरेंच्या रॅलीत आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेत दमदाटी करत पैसे देऊन लोक आणले गेले, मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप। तर मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेत माझ्यापेक्षा ज्युनियर, खैरेंचा टोला। ठाणे महापालिकेच्या कारभारावर जितेंद्र आव्हाडांची टीका। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चक्क भंगार जमा झालेले ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सापडल्याचा व्हिडिओ, जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट। 2014 पासून या वस्तू स्टोर रूम मध्ये पडून असल्याचा आव्हाड यांचा आरोप। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंच्या भेटीला। काल वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतनं उमेदवारी घोषित। निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना प्रचार सभेत विकास निधीवरून केलेल्या वक्तव्याबाबत क्लीन चिट। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात उमेदवाराचं नाव नव्हतं, म्हणत क्लीन चिट। बारामतीचा विकास सुनेत्रा पवार सून म्हणून आल्यानंतरच सुरू झाला, राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत बोलताना धनंजय मुंडेंचा दावा। यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून टीका टिप्पणी होण्याची शक्यता। म्हातारा लय खडूस, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरते, सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका। ही शेवटची निवडणूक आता थांबण्याची वेळ आली आहे, नारायण राणेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या पक्षात सहानुभूतीची लाट नसल्याचा नारायण राणेंचा दावा। भाजपने निवडणुकीला उभं राहण्यास भाग पाडलं, पण पक्षासाठी जबाबदारी पूर्णपणे पार पाडतोय, नारायण राणेंचं वक्तव्य। 29 एप्रिलला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापूरमध्ये। आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा। शाहू महाराजांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या सभा। 1 मे रोजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र सभा घेणार, तर 28 एप्रिलला आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माढ्यात रविवारी एकाच दिवशी 3 सभा। माढा, सांगोला आणि अकलूजमध्ये फडणवीस सभा घेणार। पंतप्रधान मोदी देखील 30 एप्रिलला माढ्यामध्ये सभा घेणार। सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा पहाटेपासून शहरामध्ये प्रचार। व्यायामासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत ज्येष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबमध्ये देखील सहभाग। चंद्रहार आणि विशाल पाटील प्रचारादरम्यान आमने सामने। सांगलीतील बापट माळाजवळ मतदारांशी संवाद साधताना भेट, हस्तांदोलन करून एकमेकांची केली विचारपूस। मवियाच्या चंद्रहार पाटलांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा। मिरज तालुक्यात विनापरवानगी प्रचार फेरी काढल्याबद्दल गुन्हा दाखल। विशाल पाटील नवीन आहेत, त्यांना पुढे जाण्याची संधी होती, मात्र त्यांनी घाई केली। अजूनही त्यांनी थांबावं आणि आघाडीचा धर्म पाळावा, विजय वडेट्टीवारांचं विशाल पाटील यांना आवाहन। शिवसेनेला शरद पवारांचा धक्का। करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील शरदचंद्र पवार पक्षात। नारायण पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत होते। नारायण पाटील यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी बजावला मतदानाचा हक्क। अकोला जिल्ह्यातल्या कुटासा गावात मिटकरींसह त्यांच्या पत्नी आणि आईने देखील केलं मतदान। मतदान करताना आपली लेकरं डोळ्यासमोर ठेवा, आपला कुठला उमेदवार दिला नाही, कुणाला पाठिंबाही नाही, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। संतोष बांगर यांनी बजावला मतदानाचा हक्क। महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, संतोष बांगर यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांनी बजावला मतदानाचा हक्क। सावळा गावात तुपकरांचं मतदान। अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी केलं मतदान। अमरावतीच्या नेहरू मैदानावरील शाळेमध्ये बजावला मतदानाचा हक्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।